we drop the plan to go up because it's very hard to trek. गुड मॉर्निंग एवरीवन, वेलकम टू माय व्लॉग डे 5। आज सुबह सोने से पहले भी एक गुड मॉर्निंग किया था बिकॉज हम सोए आज कुछ 4-4:30 बजे। सो अभी हम जस्ट उठ के मैं फ्रेश हुआ हूँ। दादा गेला अंघोळीला, आता आम्ही फ्रेश होऊन रेडी होऊन पॅक करून निघतोय टुवर्ड्स मस्कट। ऑन द वे टू मस्कट आम्ही अल शाबी म्हणून एक प्लेस आहे ती विजिट करणार आहे, त्यानंतर टीव्ही बीच आहे तो विजिट करणार आहे आणि जाता जाता पहिले लंच करणार आहे। सो मी पण हे सगळं खाऊन थोडं बोर झालो आहे, म्हणजे इंडियन खाऊन थोडं बोर झालो आहे आता। कसं असतं, इकडे इंडियन भेटल्यावर पण छान वाटतं आणि रोज रोज इंडियन खाऊन पण बोर झालो आहे। सो आत्ता मी दादाशी बोललो की आपण जरा रॅप वगैरे खाऊ। सो मी बघतो, मला जर त्या नॉनव्हेज रेस्टॉरंटमध्ये जर व्हेज रॅप वगैरे भेटला तर देन विल गो फॉर दॅट, आणि नाहीच भेटला तर बघूया मग काय करायचं। सो नाही भेटला तर मे बी त्याच व्हेजिटेरियन रेस्टॉरंटमध्ये जावं लागेल। ओके, सो मस्त तुम्ही पण, मी फ्रेश झालो आहे आता, रेडी होतो आणि तुम्हाला पण मस्त व्ह्यूज देतो जर्नीचे की आम्ही कसं जातो, कुठे जातो। अजून एक गोष्ट मला सांगायची वाटते गाईज, आम्ही हा जो टूर केला हा खूप बजेट टूर होता आमचा। हा टूर तुम्ही बघू शकता फक्त ह्या एका बॅगेमध्ये, म्हणजे ही जी रगसॅक आहे, रगसॅक पण नाही बोलणार हिला आपण, जे सॅक आहे या एका सॅकमध्ये 2 जीन्स, 2 शर्ट्स आणि 3 टी शर्ट आणि 1 शॉर्ट्स याच्यावर मी कंप्लीट केलं आहे। जे आता म्हणावंच लागेल कंप्लीट केला, कारण आता एकच दिवस बाकी आहे। सो खूप मिनिमल बोलतो, खूप मिनिमम गोष्टींसोबत पण टूर होऊ शकतो। फॉर दॅट तुम्हाला माइंड तसा प्रिपेअर करावा लागतो। ही आमची बॅकपॅकिंग होती, बॅकपॅकिंगमध्ये पण बॅकपॅकिंग होती, कारण आम्हाला 5 kg वेट अलाउड होतं फ्लाईटमध्ये। सो आम्ही जी फ्लाईट घेतली ती पण आम्हाला 8,500, म्हणजे ही जी टूर आहे आमची नियर अबाउट अंडर 35K अंडरमध्ये आम्ही ही टूर कंप्लीट झालेली असं जवळजवळ मी म्हणू शकतो, बिकॉज एकच दिवस बाकी उद्याचा। सो मोस्ट प्रोबॅबली ही टूर त्याच्या आतच कंप्लीट होईल, कारण आम्ही 15,000ची कॅश एक्सचेंज केली होती आणि इकडे आल्यावर 9,500 केली, म्हणजे समथिंग 15,900 प्लस 8,500 असे अंडर 35K आमचा हा टूर कंप्लीट होत आहे। सो तुम्ही पण करू शकता। मे, जून, जुलै, ऑगस्ट मध्ये थोडेसे मस्कटचे, मस्कटचे तिकीट्स कमी असतात, पण मे मध्ये येऊ नका। जुलैमध्ये तुम्ही येऊ शकता, कारण मे मध्ये तर, जुलैत एवढी गरमी आहे, मे मध्ये याच्या ही पेक्षा जास्त गरमी असते। सो तुम्ही जून जुलैमध्ये येऊ शकतात, बिअरेबल आहे, पण स्टील गरमी असते। ओके, ZFC आमच्या हॉटेलपासून 2 मिनिटाच्या अंतरावर होतं आणि मी ऑर्डर केला इथे व्हेजिटेबल पास्ता विथ चीज। दादाने ऑर्डर केला आहे व्रॅप। ॲक्च्युली मला व्रॅप खायचा होता, दादा व्रॅप खातोय आणि मी पास्ता खातोय। सो काहीतरी न्यू, मी बोललो ना आज इंडियन खाऊन खाऊन मी पण बोर झालो आहे, सो आज थोडं इटालियन। सो मस्त रेस्टॉरंटचा ॲम्बियन्स वगैरे छान आहे, बघूया टेस्ट कशी आहे। आता एक विदिन 5 to 10 मिनट में आ जाएगा ना। हाँ, तो 5 to 10 मिनट्स में आ जाएगा, फिर देखते हैं कैसे है। तो मुझे तो लगता है अच्छा ही होगा। तो जैसा मैंने बोला था आज का हमारा प्लॅन, बट आज आम्ही ट्राय करू की जेवढं जास्त प्लेसेस एक्सप्लोर करता येतील, कारण आता शेवटचे 2 दिवस बाकी आहे। सो दे आर लिटिल सैड, नॉट लिटिल सैड, बट मिस करेंगे ये जगह को। अच्छी थी, थोड़ी गर्म थी, ठीक है, खाना आने पे मिलता हूँ।
बोललो होतो फूड एकदम टेस्टी आहे. इकडे फूडने कुठेच आपल्याला हे नाही केलं ना, नाराज नाही केलं. तुला केलं कोणती अल्फाम बिर्याणी एवढा मोठा लेग पीस दिला मला. बाकी कुठेच नाही आलं, पण ते पण का झालं कारण आम्ही ते फार एकदम आउटस्कर्ट्स मध्ये जाऊन केलं. बरोबर. पण सिटीमध्ये कुठेच आम्हाला ना म्हणजे डिसअपॉइंट नाही झालो आम्ही. एवढं बेस्ट आणि टेस्टी फूड आहे ना, मला तर आवडलं. बेस्ट खूप टेस्टी सगळीकडे. आणि चांगली गोष्ट ही आहे की इकडे सगळीकडे इंडियन्सच आहेत ना, तर मग लँग्वेजचा पण कोणाला काही इश्यू नाही. आणि तुम्ही बघा ना चीज असं जर मनसेवाला इकडे आले तर त्यांना इश्यू होईल. कॉन्ट्रोवर्सी पहिल्याच ब्लॉग मध्ये नको होता. बघू शकता चीज एकदम असं लजीज होतं ना, एकदम बेस्ट. मला तर एकदम एक नंबर फील येतो. अरे आजा मेरे पास. त्यांनी खोकली. वाव बेस्ट. सो आपण फूड आणि ट्रॅव्हल ब्लॉगिंग दोन्ही करतो. सो आपण आलो इकडे फिरायला आणि खायला. दिस इज व्हॉट मेन पर्पज इज. फिरणं तर हे काही नाही ते तर काय बोलतो आपण त्याला, ऑप्शनल आहे. आम्ही फूड ब्लॉगिंग नाही, आपलं ट्रॅव्हल ब्लॉगिंग नाही, फूड ब्लॉगिंग करतो. बहुत अच्छा, आपका टेस्ट तो बहुत जबरदस्त था. थैंक यू. सो थैंक यू. हाँ डालेंगे पक्का डालेंगे. ये तो सबको डालते जहाँ पे अच्छा लगता है. Thank you. What is your name? First step. What is your name? Shakib. Shahid हो गया. Shakib. ठीक है. I'll mention your name as well. Okay. Thank you. So आम्ही जस्ट आता निघालोय इथे लंच करून टुवर्ड्स वादी शाबसाठी. मी चुकीचं नाव घेतो तो सकाळपासून. अल शाब ते वादी शाब आहे ॲक्च्युली. दादा चालवतो. Going for boating. For walking, start swimming, free boat, maybe 20 minutes after see the cable or waterfall inside. Okay. Maybe we have need to go and we back maybe 3 hours, 2 hours and a half. Okay. So this boat will drop us where? It's on the other side. That side. Nearest 3 years. Okay. Then there is we have to After start hiking for 45 minutes. Yes. Then water, 3 pools. Yes. Okay. So the hiking is straight or steep? No, that's straight. It's okay. Straight only. No climbing. No climbing. Okay. तो बोलतो इथून गेलो ना, क्रॉस केला ना, 45 मिनिट्सचं वॉक आहे. 45 मिनिट्स. ओके. मग नंतर 3 वेगवेगळे पूल्स आहेत. ओके. आणि मग ठीक आहे, ते बघू शकतो. 45 मिनिट्स चालला. फक्त तू पूल मध्ये नाही उतरता ना, पण ठीक आहे ना, बघूया. सो आज मीच उतरेल. सो वी हॅव टू बाय अ तिकीट हियर. वी ड्रॉप द प्लॅन टू गो अप बिकॉज इट्स व्हेरी हार्ड टू ट्रेक. सो 45 मिनिटचा ट्रेक होता. आणि काल जे आम्ही बघितलं याला वादी बनी खालीदला, तसेच पूल्स आहे इकडे पण 45 मिनिट चालायचं. म्हणजे नो डाउट प्लेस इज वेरी गुड, बट गर्मी बहुत है. Our health is not healthy. Our health is not healthy and brain is not braining. and कुछ भी नहीं कर रहा हमारा यहाँ पे काम. तो थोड़ा गर्मी है, तो हम लोग ने ड्रॉप किया प्लान. तो हम लोग अभी गर्मी में बीच पे जा रहे. क्योंकि ट्रेकिंग नहीं करना पड़ेगा. ट्रेकिंग नहीं करना पड़ेगा. आम्ही शेकोटी पण घेऊ उन्हामध्ये, पण चालायचं नाही आम्हाला. सो वी आर गोइंग बैक. पास्ता इज नॉट पास्टिंग. वो पच जाता है अगर ऊपर जाते तो. वो नहीं खाते तो एक और रियल का काम पड़ जाता अपना. सो आता आम्ही जातोय इकडे टीव्ही बीचला. हा प्लॅन आम्ही ड्रॉप करतोय. बघू नंतर कधी आलो ओमानला ग्रुप घेऊन आलो तर तेव्हा जावं लागेल. ठीक आहे. मग तुम्हाला आता बीच दाखवतो, कारण मी खूप एक्साइट केलो होतो तुम्हाला फॉर दिस प्लेस, बट इट्स ओके.
कभी कभी कुछ पाने के लिए कुछ खोना पड़ता है. ठीक है, चलो बाय. So we just came to a halt for a tea break. आम्ही निघालो होतो मस्कटसाठी, जसं मी तुम्हाला बोललो की वादी शापचा प्लॅन कॅन्सल केला. अँड देन वी लिव्ह फॉर द मस्कट. सो आता थोडं गाडी चालवून पण बोर झालं. मग आम्ही विचार केला की चहा घेऊ. पण ते काही व्लॉग आता मी एकदम नेहमीचा व्लॉगर नाही म्हणून विसरून जातो काही गोष्टी. सो आता जस्ट आम्ही चहा घेतला, मस्त रिफ्रेश झालो. खूप मस्त चहा. नाऊ वी आर गोइंग टुवर्ड्स मस्कट. आणि मस्कटला आपण एका स्पॉटला जातो. दादाने एक नवीन हिडन स्पॉट शोधून काढला. फक्त चालायला नको तिकडे. तर तो स्पॉट काय आहे, जो हिडन स्पॉट आहे तिथे लेक व्ह्यू आहे. लेक व्ह्यू, एक नदी समुद्राला जाऊन मिळते. म्हणजे आपल्याकडे प्रयाग नाही, गंगासागर आपल्याकडे जे आहे. सो असं आहे खाडी. सो वादीची खाडी. Welcome back to my channel. So we are at the Yeti. So jokes apart, आम्ही आलो आता येतीला. येती म्हणजे ही एक नदी आहे इकडची लोकल. तिकडे येती. हा, इकडे येती आणि इथून समुद्राकडे जाती. सो इकडे समुद्र आय डोंट नो. हा, इकडेच असेल ना समुद्र, इकडे वाहते म्हटल्यावर. सो छान असं मस्त नदीचं एक पात्र आहे छोटूसं. इथे पण हिरवत पाणी आहे, स्वच्छ क्लीन आहे. मगर बिगर असेल याच्यामध्ये का असू शकतं ना. यावी मगर नाही तर बाहेर. क्लिअर आहे पाणी. मस्त पाणी सगळीचकडे स्वच्छ आहे इकडे. कारण इकडे गटाराचं तुंबलेलं पाणी वगैरे नाही सोडत नाही नदीमध्ये इकडे. आणि सोडायची गरज पण नाही, कारण इकडे कारखाने कुठे आहेत. हो बरोबर आहे. इंडस्ट्रियल एरियाज कुठे इकडे फक्त ऑइल रिफायनरीज आणि ऑइल पंपिंग ते काय काढतं जमिनीतून. ते पाण्याची लेवल अशी कमी झाली वाटतं. ग्रीन. हो पाण्याची लेवल कमी झाली. आपल्याकडे वाढते, इकडे उन्हामुळे कमी झाली लेवल. पण डोंगर मस्त एकदम बघायला, एकदम छान पाणी वाटतं. हा, या लोकेशन बद्दल एक अजून नवीन गोष्ट माहिती पडली. ती म्हणजे काय तर हा इकडचा इको पॉइंट आहे. ऍक्च्युली आपल्याकडे पण भरपूर इको पॉइंट्स असतात, पण इथे आवाज इको होतोय. प्रॉपर इको होतोय आपल्याकडे. हॅलो, आलाच असेल तुम्हाला आवाज. सो प्रॉपर इको पॉइंट आहे हा. तर एकदा रेकॉर्डिंग चालू आहे का बघ ना, एकदा इकडे जाऊ. चालू कॅमेरा रेकॉर्डिंग चालू की नाही बघत होतो, कारण रेकॉर्डिंग पहिले ऑटोमॅटिक पॉज झाली, का झाली माहीत नाही. सो इकडचा इको पॉईंट आहे, मस्त असं वातावरण इकडे. पण इकडे एकच प्रॉब्लेम फील होतो, तो म्हणजे इकडे थोडंसं ह्युमिड क्लायमेट असतं. म्हणजे झाडं जरी असले, थंडी जरी असली तरी थोडंसं ह्युमिडिटीमुळे थोडं असं हे होतं ना. पण ही झाडं पण आहे तिकडे खूप सारे, आपल्याकडे पण असतात. हे तुम्ही सांगू शकता हे झाड कुठले, मला नाव नाही माहिती. कमेंट सेक्शनमध्ये सांगा हे कुठलं झाड आहे. We are at the Yeti बीच. ते जे लोकेशन होतं त्याच्यापासून हार्डली एक 5 ते 10 मिनिटाच्या अंतरावर एक दुसरं लोकेशन आहे. सो लोकेशन जे आहे ना, मला जर दाखवलं, एवढं जबरदस्त लोकेशन आहे, बघू शकता तुम्ही. माउंटेन भी है, बीच भी है और समंदर भी है. सो आपल्या बॉलिवूड मूवीजच्या पिक्चरमध्ये काही शूट होतात ना, मला तसाच फील येतोय. आणि हे रेगिस्तानच्या वाळवंटासारखं बीच आहे, क्लिअर झालंय. फक्त इथं रॅटल स्नेक नको. हे बघ गेला आहे. Glows, every block tells a tale the whole city knows. Rhythms in the shadows where the cold wind blows. Life's a gamble on these streets, anything goes. Boom bap echoes through the alleys at night. Soulful samples lift the darkness to light.
heartbeat fight. तो स्पॉट पे आहे अभी, कुठल्या तरी स्पॉटवर आलो आहे आम्ही. रँडमली असंच थांबलो, जाता जाता जात होतो आम्ही हायवेवरून मस्कटला. सो आम्हाला दिसलं की खूप साऱ्या गाड्या थांबल्या, तर आम्ही बोललो बघूया काय. तर बघा किती सुंदर व्ह्यू आहे इकडे, किती छान वाटतं इकडून. हा आय थिंक मस्कट फोर्ट आहे की मुत्रा फोर्ट आहे की नाही माहीत नाही. आणि इकडे सनसेट बघा. एकाशी बोलताना आम्हाला कळलं की ते अलबुस्तान नावाचं गाव आहे काहीतरी, आणि अलबुस्तान मधली मिनिस्ट्री आहे माहिती आय थिंक काहीतरी, म्हणजे म्युन्सिपाल्टी वगैरे असू शकते तिथली, पण एवढी छान असेल ना माहीत नाही. आता आम्ही चाललोय परत इथून निघतोय टुवर्ड्स मुत्रा फोर्ट. आम्ही पोहोचतच नाही मुत्राला, केव्हापासून आम्ही सांगतोय मुत्रा पोहोचतोय, दुपारपासून सकाळपासून सांगतोय मुत्रा. जरी आम्ही ते काय होतं पाण्याचं वादी शाप करून पण जर पोहोचलो असतो तर त्याच्या आधी पोहोचलो असतो, पण काय माहिती एवढा वेळ का लागतं. आम्ही मध्ये मध्ये लोकेशन्स एक्सप्लोर करत चाललोय. सो आता वादी शाप तर नाही झालं, पण 2-3 स्पॉट आपण एक्स्ट्रा कव्हर केले, जसं की येती बीच भेटला, येती लेक बघितला, इको पॉइंट बघितला, हा कुठला तरी व्ह्यू पॉइंट आहे अल्बुस्तान गावाचा. ठीक आहे, छान चालू आहे, मस्त आजची जर्नी. आज तर आम्ही असं ठरवलं होतं एक दिवस रिलॅक्स करू, आरामच आहे, खाऊ पिऊ मजा करू. भूक लागली तर अजून खाऊ काहीतरी पहिले चहा पिऊ आपण मस्त छान, आणि मुत्रामध्ये चहा पिऊ आपण. 1-2 तास मुत्रामध्येच थांबू. असे काय ना रूमवर जाऊन. चलो देन निकलते, पेट्रोल भी डालना पड़ेगा. हो गया इसका 2 रियाल का डालेंगे आज, 500 रुपये का. आत्ता जस्ट आम्ही पोहोचलो आहे मस्कट सिटीमध्ये. सो मस्कट सिटीला आम्हाला वाटलं की आता जातोच आहे. त्या दिवशी व्ह्यू पॉईंट्सला थांबलो होतो आम्ही, रात्री आलो होतो, तर त्याच व्ह्यू पॉईंटला परत आलो. आता संध्याकाळ झाली, मस्त एक छोटंसं गार्डन बनवलेलं आहे इथल्या लोकांसाठी, आणि लोक मस्त फिरत आहेत इकडे. सो छान वाटतं, एकदम मस्त आहे. संध्याकाळची वेळ आहे, लोक फिरत आहेत. मला अशी नेहमी ना क्युरियोसिटी असते की मी ज्या पण एरियामध्ये जातो, जिथे पण एक्सप्लोर करतो, तिथल्या लोकांचं लाईफ कसं असेल. इव्हन मला आणि दादाला दोघांना असतो हा प्रश्न की तिथले लोक कसं संध्याकाळचं त्यांचं रुटीन असत असेल, ते म्हणजे त्यांचं आपण जसं चहा वगैरे घेतो तसं ते काय घेत असतील. सो असं भरपूर बघायला भेटतं की ना, ह्या लोकांचं एक मेजर रुटीन आहे की संध्याकाळ झाली की ते बाहेर निघतात त्यांच्या किड्सला वगैरे, त्यांच्या फॅमिलीला घेऊन. का? कारण ते त्यांना दिवसभर बाहेर नाही निघतात, ते दुपारी खूप ऊन असतं. सो माझ्या मते ते दुपारी बाहेर निघत असतील, संध्याकाळी बाहेर निघतात आणि एक्सप्लोर करतात. सो छान आहे, मस्त वाटतं इकडे. संध्याकाळची वेळ, थोडी ह्युमिडिटी आहे. इकडच्या लोकांसाठी हेच मस्त वातावरण आहे. आम्ही एक 5 ते 10 मिनिटाचा वॉक करून एका ठिकाणी आलो आहे. मला दाखवतो आम्ही काय बघायला आलो. आम्ही 2-3 वेळेस इकडे आलो होतो तेव्हा बघितलं होतं, पण आता तुम्ही पण बघा कसं. Lights flicker where the sinners play preacher. Graffiti scriptures on train cars, a steel messenger. Cobblestone pathways, souls caught in a shuffle. Every breath's a gamble, life's one long scuffle. Sirens kiss the night with their Good night everyone. Actually आजचा दिवस हेक्टिक तर नाही बोलणार, पण खूप असा ट्रॅव्हल होता. सो आता रात्री मला नाही वेळ मिळाला ब्लॉग बनवायला. आम्ही डिनर केला आणि डिनर करून डायरेक्ट रूमवर आलो. सो फ्रेश झालो आणि आफ्टर फ्रेशन अप थोडं मोबाईलवर टाईमपास करत बसलो, फोटोज वगैरे अपलोड करत बसलो. सो अशा प्रकारे आजचा डे 5 संपला. सो गुड नाईट गाईज. भेटू आता उद्या डे 6ला, लास्ट डे ऑफ ओमान. सो उद्या एक सरप्राईज आहे. विल सी काय ते सरप्राईज आहे, तुम्हाला उद्याच दाखवेल.